तर आज आपण चाललेलो आहोत काळामावडी रिसॉर्टवरती आणि मस्तपैकी गेट टुगेदर आज साजरा होणार आहे. आणि काही याच्यातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या 1 वर्षानंतर भेटलेल्या आहेत आणि काही ज्या मैत्रिणी आहेत त्या जवळजवळ तब्बल 29 वर्षानंतर भेटलेल्या आहेत. आणि आजचा दिवस आम्ही अतिशय आनंदात घालवणार आहोत आणि खूप मजेशीर हा दिवस असणार आहे. हे आता गाईला चारा घालण्यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. चारा आपल्याला आता घालायचा आहे. कोल्हापूरवरून चारा आणणारे व्यक्ती, देशी गाईंची आवड असणारी व्यक्ती आणि हा चारा घेऊन आलेले आहेत स्वतः. आणि हे बघा प्रत्येकाच्या हातात एवढा भरपूर चारा आणलेला आहे. आणि अजून गाडीजवळ अजून चारा आहे. मागे एक व्यक्ती आहे. तुम्ही आल्याबद्दल पहिल्यांदा तुमचा आम्ही आभार आहे, धन्यवाद. आणि गायीना चारा घालायचं म्हणजे आमच्या खेड्यात काय आम्हाला किरकोळ वाटते. तो तुमचं आता जी उत्सुकता बघितली तर एवढा आनंद वाटला, फार आनंद वाटला. आणि व्हॉट्सअप याच्यामध्ये ऐकले एका माणसाने कधी काहीतरी बी झाला होता, त्यानं त्यांनी चांगले नोकरी जॉब सोडला, आणखी त्याने गोटा काढला आणि गोट्यामध्ये अशी खॉटलेट टाकली. हा टाकली म्हणजे. आणि एका माणसाला 1000 रुपये फक्त 8 तास झोपायसाठी रात्री. इकडे गाय इकडे गाय. तर त्यांनाकडे ते नोकरी सोडून ते केलं, ते म्हणतात 4 लाख रुपये म्हणते मी मिळवते म्हणते. म्हणजे एवढं त्याचं महात्म्य, पण आम्हाला त्याचं महात्म्य कळत नाही. बस त्या बिचारांना आता गोटा म्हणजे शून्यात निर्माण करून गोटा चांगला केला आहे. त्याला आता पाठवत असं तुमच्यासारखे लोक इथे भेटले जातात. आणि तुमची भेट पत्रसाहेबांनी दिल्याबद्दल मी पत्रसाहेबांचा म्हणजे पहिल्यांदा आभार आहे. आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे तर ते मला देतील. गोट्यामध्ये राहील त्यावेळी प्रशासनानं घ्या किंवा इतर त्यावेळी प्रशासनानं सांगितलं की एकत्र यायचं नव्हतं. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, आम्हाला झाला तर चालतंय कोरोना, पण आम्ही गायीच्या गोट्यामध्ये थांबणार, एकत्र थांबणार. तर एवढं त्या गायीच्या सहवासाला एवढं त्याला महत्त्व आहे. असा जे गोटा सिटीमध्ये आहे, जिथं काही लोक त्या गावात येतात आणि दिवसाचे म्हणजे आठवड्याचे दिवस ठरलेत आणि ते म्हणजे निस्वार्थी वृत्तीनं तिथे येतात आणि तिथं म्हणजे झाडूट करणं, चारा घालणं, पाणी पाजणं हे सगळं करून जातात. तर त्यांना त्याचं महत्त्व माहिती आहे, त्यामध्ये येतात. तर या देशी गायींना आपले जर्सी आणि याच्यात फरक आहे. तिच्या स्किनवरती हे असतात स्पर्णरंध्र, म्हणजे आपल्याला घाम जसा येतोय तसा हिला घाम येतोय. तर ते जर्सीला येत नाही, ती फॉरेनची ब्रीड आहे. तर ही देशी आहे. तिचं दूध साधारण सिटीमध्ये 250 ते 300 रुपये पर लिटर जाते आणि तिचं तूप 3000 रुपये किलो विकतात. माहिती आहे. तर एवढं त्याला म्हटलं सुरुवातीला म्हणजे 12 याची गाय होत्या. याची गाय 12 होत्या. चांगले 4 केनं दूध आहे. मुलाला दूध खायसाठी म्हणून मी एक आहे त्यातली. आणि त्यानंतर हिची अशी आवड लागली, तिच्या 12च्या 12 गायी मी देऊन टाकली याची गाय. आणि त्यात आवड लागली. आता ह्या गायीचा फायदा म्हणजे काय आहे, आम्ही आता 12 वर्ष जरी गाय करतोय, 12 वर्षी घरात कुणालाही कसं इंजेक्शन माहीत नाही. हिंदू दूध जाते 800 किलो जाते, दूध जाते 100. 100% गॅरंटी. जे कॅन्सरवाला कोण असेल पेशंट तिथे जाऊन द्या, मी नाही 1 महिन्यात बरा केला, त्याचा तिथं पुढे काय असेल ते खर्च मी घालायचं. एवढी गॅरंटी आहे. लोकांची तिची किंमत काय नाही. मला आता गावातली येतात काय त्या ठिकाणी गोट्या येतात, त्यांनापासून मुतापासून काय जीवामृत करायचं. 12 वर्ष जरी आमच्या शेतात कसली ती चिमट लागवडीची नाही, सेंद्रिय सगळी सेंद्रिय किती. म्हणजे फायदे काय, तुमची लागवड वर्षाला वाचली किती महत्वाचं ते. आता हे शेण डायरेक्ट पोती भरायची की नाही, ती शेताला जाते काय. आता ह्यातलं शेण मला नानाने आमच्या एवढं घ्या गेल्या वर्षी यंदा उसासाठी म्हणून 12-13 वागे एकदम नेली. ते जाऊन फक्त ऊस बघून यायला. त्यांचं वाचलं काय,
काय आज 20,000 रुपये त्यांनी खर्च केले खरं पुढे 5 वर्ष त्यांनी नाही त्या रानाला काय घालायचं नाही जो त्यांचा फायदा म्हणायचा किती लोक खर्च येणार नाही काय तुमचा मूत घेतला तू किंवा करता मूत खडा मुलग्यात बघायला राहणार नाही ही एवढी औषधी आहे ते जे गुणवंत कर्मचारी म्हणून यांना पुरस्कार मिळाला. आता हे रिटायर्ड आहेत पण असं समाजकार्य करत आहात. यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल काय तुमचा आभार. आणि पुन्हा एक वेळ असं योग आला तर नक्कीच आम्ही ते डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. 10वी बॅच 1997 वर्ष दुसरे. आपण आपल्या या स्नेहमेळाचं सुरुवात गाईला चारा देऊन सुरू करतो आणि आजच्या दुसऱ्या वर्षाची सुरुवात पण आपण गाईला चारा देऊन सुरुवात केलेली आहे आणि हे कन्सेप्ट वैभव शाह आहे त्यामुळे हे साकार झालेलं आहे. तर मी त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो. यावं का तिथं तर पोट भरलं कसं खाणार तुम्ही वडापाव खाल्ला बोला या गोकुळचा माणूस पाहिजे आपल्याला. वाल मारे याच्यात उभं राहू आयडिया सांगतो
पाणी पण उडवू नका. किरण हे फक्त एवढं वाटव. डॉक्टर सर तुम्ही मॅडम एवढं जर गेला तर एवढं पाणी आहे. हा सांगतो पाणी 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 उडव. दोघं पाच बसायला तिथं. हात वर करा. स्वागत. व्हिडिओ करा रे व्हिडिओ. व्हिडिओ चाला व्हिडिओ. तो करू इतका त्रागा. अरे माणसा नको करू इतका त्रागा, तो शांत पाहतो जाणून घे जीव लगा. अरे माणसा नको करू इतका त्रागा, तो शांत पाहतो जाणून घे जीव लगा. जपून प्रत्येक श्वास घेतोस नारे, गुपचूप मोजणी तो करतो नारे. जपून प्रत्येक श्वास घेतोस नारे, गुपचूप मोजणी तो करतो नारे.
निश्चिंत कसे जगतो आपण दुनियादारी, निश्चिंत कसे जगतो आपण दुनियादारी, दिसत नाही तो जरी उभा आपल्या दारी. निश्चिंत कसे जगतो आपण दुनियादारी, दिसत नाही तो जरी उभा आपल्या दारी. नाती होती सुखदुःखाची गुंतागुंतीच सारी, तो आला की क्षणात तुटकी ती सारी. नाती होती सुखदुःखाची गुंतागुंतीच सारी, तो आला की क्षणात तुटकी ती सारी. प्रेम आदर वात्सल्य हाच खरा अर्थ जीवन, न चाहूल न शब्द औचित सगळे जाईल संपून. प्रेम आदर वात्सल्य हाच खरा अर्थ जीवन, न चाहूल न शब्द औचित सगळे जाईल संपून. भाग्यवान तू जगध्येयाने कुणीच नाही शत्रू, भाग्यवान तू जगध्येयाने कुणीच नाही शत्रू, कुणास ठाऊक कधी घेऊन जाईल तो मृत्यू. थँक्यू. एक बार चली गई जो ये बहार, ये बहार. पुढच्या महिन्यात. हॅलो नमस्कार. मी ह्या वर्षी आले म्हणजे माझ्या मुलांची पण फार इच्छा होती, मैत्रिणीची पण जास्त हे होती. मला पण भेटायचं होतं सगळ्यांना आणि मला भेटून छान वाटलं. कार्यक्रम ऐकल्यामुळे मला विरंगुळा जरा वाटला, जर माझ्या रोजच्या ह्याच्यातून बाहेर पडते जरा, त्यामुळे छान वाटलं मला. आम्हाला खूप आनंद झाला. त्याच आनंदाने पुढच्या वर्षी करूया असं वाटतं. काढून घेतलेले आहेत. नमस्कार. मी मागच्या वेळी आले होते, पण आता यावेळी आले. मला खूप बरं वाटलं, छान वाटलं, सगळी भेटली, त्यामुळे खूप खूप आनंद झाला. त्या मुलगीने सांगितलं बाबा, फोटो जे ग्रुपवर बघितलं ती मुलगीने सांगितलं बाबा तुम्ही जायचं कुठल्याही परिस्थितीत असून दे, रविवार आहे सुट्टी आहे जावा तुम्ही. त्यामुळे मला येऊन फार आनंद वाटला, चांगलं वाटलं. आणि जे नियोजन घातलं त्यांचं पण असंच मोठा ग्रुप होऊन दे, मोठ्या संख्येनं लोक आपली मुलं घेऊन द्या आणि आपण मोठ्या प्रमाणात एन्जॉय करूया. धन्यवाद. नव्हतो पण यावर्षी कळत नाही. मी भास्कर खराडे, शिंदेवाडी गाव. गेल्या वर्षी आलो नव्हतो, बराच प्रयत्न केला. मला लीज ट्रॅव्हलिंगमध्ये असताना गेल्या वर्षी बऱ्याच जणांची फोन 4 वाजता असे ना का तू ये, पण मी ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे येऊ शकलो नाही. ह्या वर्षी आलो, सर्वजण भेटले, आनंद वाटला. आणि वारकरी असल्यामुळं कसं आहे, मी काय भजनात वगैरे असतो, मला येणे आज पहिल्यांदा नाचताना बघितलं असेल. हे गावाला माझ्या विचारा येत्या माझ्या माघारी ये गाला. पण इथं मी आणि माझे फोटो जर गेले आता म्हणजे कुणी बघितले असते, बायकोनी जरी बघितले आमच्या, तर ते म्हणाले एवढा आगाव आहे काय. त्यांना माहिती आहे, राजूला माहिती आहे, ह्यांना सगळ्यांना माहिती आहे. मी एक दिवस असा नाही घरात असतोय, कारण काय मी भजनालाच असतोय, काय मी मृदंग पण वाजवते कायम बाहेर. मी सागर गायकवाड. मला दंगा करायला खूप आवडतो. इथं आल्यानंतर खरोखर चांगलं वाटलं. असंच पुढच्या वर्षी येऊया सगळीजण आणि एन्जॉय करूया. नमस्कार. माझं नाव तिलपाटी. मागच्या वेळी माझ्या शेतीच्या कामामध्ये डेव्हलपचं काम चालू असताना मला येता आलं नाही. त्यावेळी सचिनच माझ्यापेक्षा अगोदरच केली केली, त्यांना यायला सांगण्याचा आग्रह केला आणि 100% येणारच नाही. आल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. तसंच आपल्या सर्व मैत्रिणींचे मुलाची शिक्षणाची पात्रता ऐकली, खरंच बरं वाटलं. सगळ्यांची मुलं इंजिनिअरिंग नोकरी ह्या पेशात आहेत, भरपूर चांगलं वाटतं ऐकून. बरोबर. मी तानाजी कांबळे. ॲक्च्युली मागच्या वर्षी मी येऊ शकलो नाही, कारण मला ह्या ग्रुप काढायला म्हणजे माहितीच होता. तर असं आता आल्यानंतर असं वाटतं की याला मी मागच्या वर्षी का ग्रुप मिस केला असेल. तुमचा आल्यानंतर निसर्गामध्ये पाण्यामध्ये पोहणे म्हणा किंवा मित्राच्या बरोबर थोडंसं 29 वर्षानंतर मित्र भेटते. 29 वर्षानंतर मित्राच्या बरोबर जरा थोडंफार पाण्यात डुंबणं वगैरे. कोणींच्या दुनियेत फिरताना थोडा जोपासूया भेटण्याचा छंद, आनंद लुटूया या मेळाव्यात, आनंद लुटूया या मेळाव्यात, जिथे फुलतात नेहमीच स्नेहाचे बंध. खरोखर आयोजक, संयोजक, प्रायोजक यांचे मनापासून आभार की ज्यांनी आम्हाला इथे एकत्र येण्याची, भेटण्याची आणि आनंद लुटण्याची ही जी संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. प्रत्येक माणसाला हवा असतो एक आठवणींचा कप्पा, कुठंतरी त्याला हवी असते मोकळं होण्यासाठीची जागा, ज्याला म्हणतो आपण स्पेस. त्या स्पेसमध्ये हवी असते पीस, आणि ही स्पेस आणि पीस म्हणजे मनाला लागणारी शांती ही आम्हाला आपण नेहमीच उपलब्ध करून देता. त्यामुळे वाटतं कधीच करू नये हा मेळावा मिस, आणि त्यामुळे आम्ही अगदीच इथे आठवणीनं येतो. खरं तर या मेळाव्याची आणि या कल्पनेची सुरुवात मागच्या वर्षी झाली, आणि आमच्या या सर्व मित्रांना इतके कष्ट पडले पहिला स्नेह मेळावा घेण्यासाठी की त्यांनी जेव्हा पहिल्या मेळाव्याला गमती सांगितल्या की कसं आम्ही प्रत्येक माहेरवाशिनीच्या घरी गेलो, ओळख सांगितली, आणि मग त्यावेळेला आलेले अनुभव, मग प्रत्येकांचे पतिराज असू देत, बंधुराज असू देत किंवा पिताश्री असू देत, त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या अक्षरशः म्हणजे आम्हाला हसून हसून नोटपूट करणाऱ्या होत्या. तर या सगळ्यामध्ये त्यांनी आपली सहनशक्ती अतिशय
सुंदर आणि अगदी म्हणजे शेवटपर्यंत जपली. मग यामध्ये सचिन साहेब असू देत, सारिका मॅडम असू देत, खराडे साहेब, आमचे डॉक्टर साहेब, आता वैभवला साहेब म्हणणं मला थोडं होत नाही कोल्हापूरचं असल्यामुळे, पण वैभव साहेब असतील, महेश साहेब असतील, तर ह्या सगळ्यांनी सुंदर अगदी पद्धतीने सर्वांनाच एकत्र आणलं आणि गेट टुगेदर घेतलं. खरं तर मागच्या वर्षीचं पण गेट टुगेदर अतिशय आमचं सुंदर झालं. पहिल्यांदा मागच्या वर्षीची पण कल्पना जी डॉक्टर साहेबांनी मांडली आणि या सर्वच प्रायोजकांनी मांडली ती अतिशय सुंदर होती, की सुरुवात ही जी आहे ती गोमाता गोसेवेपासून, की 33 कोटी देवता जिच्या अंगी बसतात अशा गोमातेला वंदन करून तिला चारा देऊन आपण या गेट टुगेदरची सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही म्हणजे जे मागच्या वर्षी नव्हते त्यांच्यासाठी एक क्षणात एक झलक म्हणून मागच्या वर्षीच्या गेट टुगेदरची आणि मग आपण या वर्षीच्या गेट टुगेदर करूया. आणि त्याच्यानंतर आल्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांचे मोबाईल काढायला लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा फोटो डीपीला ठेवा. जर तुम्ही आपल्या आईवडिलांचा फोटो स्वतःच्या डीपीला ठेवलात तर म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करताय, सन्मान करताय हे लक्षात येईल आणि तुमची मुलं आपोआपच तुमचा सन्मान करायला लागतील. आपल्या कृतीतून ती मुलांना शिकवा. म्हणजे असं सांगणं गरजेचं नाही की तुम्ही माझा आदर करा, तुम्ही माझा सन्मान करा, तर तुम्ही ते आपल्या कृतीतून मुलांना दाखवा. आज सगळ्यात आम्हाला तो सल्ला जो आहे तो एक अतिशय सुंदर वाटला. त्यानंतर दुसरं जे होतं की सगळ्यांनी त्यावेळेला आम्ही एक शपथ घेतली नकळतपणे की आपण आपली मुलं जी आहेत, आता आपली मुलं जी काहींची टीनेजमध्ये आहेत, काहींची किशोरावस्थेत आहेत, तर काहींची बाल्यावस्थेत आहेत, तर आपली मुलं ही आपली प्रॉपर्टी नसून ती आपल्या देशाची संपत्ती आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या मुलांना घडवायचं आहे आणि जबाबदारीला घडवायचा आहे. तो संकल्प आपण मागच्या वर्षी केलेला होता आणि मला वाटतं त्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या ते ज्या मनस्वी म्हणजे त्याच्यावर क्रिया सुरू केली असेल. आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आपण ठरवली की शेतकऱ्यांच्या सोबत जे आपलं नातं आहे ते अधिक दृढ करायचं आहे, कारण शेतकरी हा या देशाचा अगदी आधारस्तंभ आहे. तर त्यामुळे आपलं नातं नेहमी शेतकऱ्यांसोबत अगदी दृढ करायचं आहे. आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये जाऊ किंवा बाजारात जाऊ त्या शेतीमालाला किंमत देताना ती अगदी पाडून कधी मागायची नाही, कारण आपण एखाद्या मार्टमध्ये गेलो किंवा मॉलमध्ये गेलो तर आपण तिथं किमतीचा मोलभाव करत नाही. तर त्यामुळे आपण शेतकऱ्याच्या सोबत सुद्धा असं कधी करायचं नाही हे आपण त्यावेळेला एक दृढ निश्चय केलेला होता. आणि त्याच्याबरोबरच आपण या सगळ्यांच्या सोबत आणखी एक एनजीओची स्थापना करायचं किंवा त्याच्यामार्फत एक समाजसेवा करायचा आपण दृढ संकल्प केलेला. आणि या सगळ्यांमधून आमचं गेट टुगेदर इतकं सुंदर झालेलं होतं. त्यावेळेला जाताना पण भेटवस्तू आपल्याला देण्यात आली होती. त्या भेटवस्तूमध्ये पण एक पेन स्टँड, पेन, किचेन म्हणजे अशा लागणारे मोबाईल स्टँड, म्हणजे आपण मोबाईल घरोघरी प्रत्येक जण वापरतो त्यामुळे मोबाईलचे स्टँड, त्याच्यावर किचन, प्रत्येकाची कुठली तरी चावी असते त्यासाठी एक किचन आणि पेन अशा पद्धतीने वस्तू देण्यात आल्या होत्या. अतिशय सुंदर कल्पना आणि अतिशय सुंदर प्रकारे मागच्या वर्षीचं गेट टुगेदर जे झालं ते खूपच सुंदर होतं. कारण त्यावेळेला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी इतक्या म्हणजे कठीण होत्या की काही मुलींची पूर्ण नावं माहित नव्हती, काहींची सासरची नावं माहित नव्हती आणि मग त्या कुठे आहेत, त्यांचा पत्ता कसा काढायचा, त्यांच्या घरच्यांना कसं पटवायचं. पण आपल्या जे काही टीम मेंबर्स आहेत त्यांच्याबद्दल म्हणताना असं मला म्हणा वाटतं, जोश नवा श्वास नवा, जोश नवा श्वास नवा, जिंकण्याचा ध्यास नवा, अहो हरत नाही जित इथे, हरत नाही जित इथे, जागतो विश्वास नवा. आणि हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आणि आम्हाला 40 ते 45 लोकांना त्यांनी एकत्र आणलं आणि अतिशय उत्तम प्रकारे असं गेट टुगेदर केलं. पहिल्यांदा त्यावेळेला पण मॉकटेल आम्हाला देण्यात आलं गेल्या स्वागताला वेलकम ड्रिंक म्हणून. आणि त्याच्यानंतर लगेचच मिसळ, ती मिसळ देताना पण ही काळजी घेतली गेली की आता आपण 40+ आहोत, काहींच्या बीपीच्या गोळ्या असतील, शुगरच्या गोळ्या असतील किंवा इतर कुठल्या गोळ्या असतील, तर कुणाला गोळ्या घ्यायच्या असतील तर उपाशी राहिल्यामुळे त्रास होणे इतकी बारीक सारी गोष्टींची काळजी घेण्यात आली होती. आणि मला अजून आठवतं की कुठल्याही मुलीला म्हणजे आता मगाशी महेश म्हणले, त्या मगाशी होत्या त्या आंटी पण म्हणल्या ह्या मुली आहेत, तर महेश म्हणजे हो आमच्या ह्या मुलीच आहेत, काही थोड्या वयस्कर आहेत, म्हातारी आहेत, पण मुलीच आहेत. तर कुठल्याही मुलीला जागचं उठायला लागू नये किंवा काही तसदी पोचू नये. म्हणजे असं वाटत होतं की आपण एखाद्या माहेरी आलो किंवा माहेरपेक्षा सुद्धा अगदी निवांत ठिकाणी आलोय, इतकी त्यांनी काळजी घेतलेली होती. आणि मागचं गेट टुगेदर मुरगुडमध्ये न ठेवण्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं की मुरगुड हे सगळ्याच मुलींचं माहेर असल्यामुळे असं होईल की एखादं बाळ रडायला लागलं, एक घेगं राहिला झाले तुझ्याकडे किंवा एक 5 मिनिटं येऊन जा, तर असं नको. तर त्या मुलीला एक दिवस घालवणार तिच्या आयुष्यात एक मन मोकळेपणाचा, निवांतपणाचा, एक अशोक सरांचा पिक्चर जसं म्हणतो तसं एक दिवस, एक उन्हाळा दिवस किंवा एक आपल्यासाठीचा दिवस तिला जगता यावा ही संकल्पना मागच्या गेट टुगेदरमध्ये होती आणि ती यावेळी पण त्यांनी पाळलेली आहे. तर यावेळी सुद्धा आपलं गेट टुगेदर घेताना सकाळी सचिन सर म्हणाले की पंचमहाभूत ही जी आहेत त्याच्याशी आम्ही तादात्म्य पावण्यासाठी हे ठिकाण निवडलेलं आहे की ज्यामध्ये पाणी असेल, माती असेल, आकाश असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे ती तुम्ही निसर्गाच्या जवळ जावं. आणि खरोखरच तर की सकाळी आल्या आल्या आपण जसं बघितलं की वाहणाऱ्या पाण्याबरोबरच आपल्या मनातील क्लेश, दुःख, चिंता, काळजी, जबाबदाऱ्या सगळ्याच जणू वाहून गेलं आणि आपली मनं निर्मळ झाली. आणि त्याबरोबर की हे अवघड पाणी बघून वयाची बंधनं असू दे किंवा समाजाची बंधनं सुधारून आपण पण लहान मुलं झालो, लहान मुलांसारखे हसलो, नाचलो, खेळलो, बागडलो. आणि आता असं मला वाटतं की मोबाईल जसा फास्ट रिचार्ज होतो तसं आपण असं 2 तासात फास्टपणे एका 2 वर्षासाठी चांगलेच रिचार्ज झालेला आहोत. आणि ही जी ऊर्जा आम्हाला तुम्ही दिली ती अतिशय म्हणजे खूपच चांगली होती. आणि मागच्या वर्षी एक सूचना मी दिली होती की मागच्या वर्षी जेवणामध्ये खूप मेन होते, म्हणजे त्यांचं आपल्या मैत्रिणींच्यावरचं असेल, बहिणींच्यावरचं असेल किंवा सहकार्यांच्यावरचं प्रेम असं तू स्नेह होतो चालेल सगळं, खूप भाज्या, खूप स्वीट्स आणि सगळं काही भरपूर होतं. इतकं भरपूर की प्रत्येकाच्या ताटामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आयटम शिल्लक राहिले. त्यामुळे मी सूचना दिलेली की मागच्या वेळेचे जेवढे मेनू होते त्याच्याबरोबर निम्मे करा किंवा त्याच्यापेक्षा कमी करा, एकाला 2 भाज्या ठीक आहेत आणि एखादीच आमटी, अशा पद्धतीने ठेवलं तर चालेल. पण ती सूचना पण म्हणजे आता सार्थ ठरली की आपल्याला आता 40 नंतर इतक्या जेवणाची गरज पण नसते, तेवढेच मोजके पदार्थ पण ताटात असले की चांगले. आणि खूप सुंदर आजचं जेवण मात्र सगळ्यांनी टाकण्याऐवजी मला वाटतं एखादा पदार्थ मागून खाल्ला हे मात्र आज झालेलं आहे. तर खूप सुंदर आजचं जेवण होतं. आणि आजचं जे गेट टुगेदर होतं तर ते खरोखर यांच्या कौतुक आहे की यांच्या यशाचं आहे, प्रयत्नांचं आहे, त्यांनी घेतलेल्या अपार कष्टाचं आहे. आणि एवढं सगळं करताना जे त्यांच्या अंगी धैर्य होतं त्या धैर्यासाठी त्यांचं खरंच कौतुक आहे. खरं तर मागच्या वर्षीपासून ते बोलण्याची माझ्या वाट बघतात, आज नाही उद्या नाही म्हणत ते राहून गेलं, तर मी मनापासून तुमची क्षमा मागते की माझ्याकडून ते बोलायचं राहून गेलं. तर आता जे बोलते आता केला की
ह्या पडद्या पाठीमागे जे सूत्रधार असतात त्यांनी जे कष्ट घेतलेले असते त्या कष्टासाठी काय ना एक आपण ऋण म्हणून 2 शब्द तरी व्यक्त होणं गरजेचं आहे. आपलं बोलणं म्हणजे त्यांच्या प्रगतीला बळ असतं. त्यांनी घेतलेल्या कष्टाचं एक फळ म्हणला तरी चालेल. त्यांना दिलेली आपली प्रोत्साहनाची थाप असते आणि यामधून त्यांना पुढचं कार्य करायला ऊर्जा आमाप मिळते. त्यामुळं खरोखर संपूर्ण आयोजक, प्रायोजक, संयोजक सर्वांचं खूप खूप कौतुक. आणि पुन्हा आम्हाला असेच गेट टुगेदरची संधी तुम्ही द्यावी. वर्षापेक्षा 6 महिन्यातून दिली तर आम्ही अधिक खुश होऊ. सकाळी सगळ्या मुलींची चर्चा चाललेली की उन्हाळ्यातच का गेट टुगेदर ठेवतात, आम्हाला साधे सिंपल कॉटनचे ड्रेस घालून लागतात, जरा हिवाळ्यात ठेवलं तर आम्ही फॅन्सी ड्रेस घालू. तर त्या पद्धतीने पण जर विचार झाला तर खूप सुंदर. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते. आपण काय आहोत, मी एक शिक्षक आहे, मी एक डॉक्टर आहे, मी एक इंजिनियर आहे. आपण एक रोल प्ले म्हणून आयुष्य जगत असतो. काय होतं ना, 2 चेहरे असतात आपले. एक चेहरा आपण घेऊन फिरत असतो आणि एक आपला खरा चेहरा वेगळा राहून आपण एक छोटा संकल्प करू. आता प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे एक तर आपल्याकडे टेम्परेचर किती वाढायला लागले, मग त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो. आपल्या खाण्यामध्ये फ्रूट्सचं प्रमाण भरपूर पाहिजे. मग प्रत्येक गावामध्ये एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर किती फळांची झाडं आहेत. मग एक कुठली वनस्पती आणि भरपूर फळांची झाडं लावायचं हा संकल्प केलेला आहे जूनमध्ये. असं प्रत्येकाने काहीतरी छोट्या संकल्पनेवरती काम करूया. अख्खं विश्व तुमच्यासाठी काम करायला तयार होतं. आणि त्याचं अजिबात इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स मध्ये काही नॉलेज नसणारा माणूस जवळ शेतकऱ्याचा मालाचा भाव न करता आपण शेतकऱ्याची खरेदी करायला गेल्यानंतर तर जो सांगेल त्या किमतीला घेत जावा. माझी इच्छा आहे, कारण मी पण एक शेतकरी, मला माहिती आहे की काय दर आहे, काय खर्च येतो तो. ज्या 4 वर्षापूर्वी 1200 जे पोतं मिळत होतं 10-26 तेव्हा ते 1800 झालं. म्हणजे ते पुरत नाही, लक्षात ठेवा. तरी प्रत्येकानं मोलभाव न करता शेतकऱ्याकडनं खरेदी करते वेळी डायरेक्टली तो म्हणत त्या किमतीला खरेदी करा. माझी इच्छा आहे, एवढंच मी सांगतो. हे याला काय कारण, जर आपण मार्केटमध्ये जातो आणि काही पण खरेदी करता जाताना प्लास्टिक बॅग येतो, त्यामध्ये काही पण खरेदी करतो आणि त्याचा आपल्या निसर्गावर काय परिणाम होईल याचा कुठलाही विचार न करता आपण ती ऍक्टिव्हिटी करतो. जर या करताना एखादी प्लास्टिकची बॅग घरी किंवा रस्त्यावर पडली किंवा गाडीतून आपण बाहेर खिडकीतून जरी फेकत असलो त्यावेळी जरी विचार आला की नाही आपण त्या निसर्गाला हानी पोहोचवतोय आणि ते बाहेर न फेकता एखाद्या कॅरी बॅग मध्ये ठेवून खरंच त्या डस्टबिन मध्ये टाकावी किंवा ड्रेनेज मध्ये कचरा कुंडीमध्ये टाकावी. एवढं जरी आपल्या मनामध्ये भावना आली तरी आपण गेट टुगेदरचा उद्देश साध्य केल्यासारखं आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की नक्कीच आपण या निसर्गाचा आणि समाजाचा देणं आहे, त्या दृष्टीनं आपण जागरूकतेनं इथून पुढे काम करूया. 2026 नाती आणि माती. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines ची सुरुवात आम्ही सकाळी देशी गायींना चारा भरून केली आणि त्या 2026 ची सांगता देशी झाडे लावून म्हणजे वड, चिंच, कडुलिंब अशा प्रकारची देशी झाडं लावून त्याची सांगता आम्ही करत आहोत. पाणी घाला आधी. या की सगळ्यांना फोटो stretch deep